अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी काय आहे, त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय, साहित्य काय असावं, मंत्रसेवा कोणती करावी, तर याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। यंदा कोजागिरी पौर्णिमा यावर्षी आलेली आहे, ती म्हणजे 6 ऑक्टोबर 2025। आध्यात्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्वाची तिथी, लक्ष्मीकारक तिथी, दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची सुरुवात ही कोजागिरीच्या रात्री आपण जी पूजा करणार आहोत तर त्या पूजेपासून होणार आहे। ती कशी मी आपल्याला पुढे सांगेलच। कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जागरण करून जो लक्ष्मी मातेची सेवा करतो त्याला जीवनामध्ये कधीच काहीच कमी पडणार नाही, आणि म्हणूनच फक्त आटवलेलं दूध न पिता कोजागिरीच्या रात्री मध्यरात्री आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, कुबेर, इंद्र, चंद्र या देवतांची एकत्रित पूजा करायची आहे, आराधना करायची आहे, सेवा करायची आहे, त्याचबरोबर मंत्रसाधना देखील करायची आहे। कोजागिरीच्या रात्री जर आपण अगदी मनोभावे ही पूजा केली, ही मंत्रसाधना आपल्या घरात केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल, कुठल्याही गोष्टीची कधीच कमी पडणार नाही, चांगलं आरोग्य नांदेल। प्रत्येकानं ही पूजा करा। कोजागिरीच्या रात्री ही पूजा कशी करायची, या पूजेचा शुभ मुहूर्त काय, पूजेसाठी लागणारं साहित्य कोणतं, याचा नेमके विधी काय आहेत, यावेळी कुठली सेवा करावी, पूजा मांडणी बघा काय करायचे आहे, याची संपूर्ण माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सगळ्यात आधी पाहूयात ही पूजा आपल्याला कधी करायची आहे, याचा मुहूर्त काय आहे। तर सगळ्यात पहिलं बघा, कोजागिरी पौर्णिमेला प्रारंभ हा 6 ऑक्टोबर सोमवारी दुपारी 12:24 सुरुवात होत आहे, आणि पौर्णिमा समाप्ती ही 7 तारखेला मंगळवारी सकाळी 9:18 होत आहे। तर त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेची पूजा मांडणी ही 6 तारखेच्या रात्री म्हणजे सोमवारच्या रात्री आपल्याला 12 वाजता करायची आहे, आणि पौर्णिमेचा सत्यनारायण हा सुद्धा आपल्याला 6 तारखेला संध्याकाळी करायचा आहे, म्हणजे सोमवारी संध्याकाळी करायचा आहे। 12 ते साधारणतः 1 वाजेच्या दरम्यान म्हणजे 1 तासाच्या आत आपल्याला पूजा पूर्ण करायची आहे। मंत्रसाधना, स्तोत्र, त्यानंतर बघा काही जप आहेत, तर आपण यानंतर केल्या तरी चालतील। त्यासाठी पूजेची मांडणी तुम्ही 12च्या अगोदर करून ठेवली तरी देखील चालणार आहे, आणि बरोबर 12 वाजता आपण पूजेला सुरुवात करा। आता ही पूजा मध्यरात्री का करतात, कारण कोजागिरी पौर्णिमेच्या मध्यरात्री भगवान इंद्र, चंद्रदेवता, कुबेर, भगवान विष्णू, माता लक्ष्मी या सर्व देवता ह्या पृथ्वीवर येतात, आणि कोजागिरी म्हणजेच कोण जागरण करून माता लक्ष्मीची सेवा करत आहेत अशा या सर्वांना सर्व देवता आशीर्वाद देतात। आपण या सर्व देवतांचं मध्यरात्री पूजन करायचं, आणि अमृतरूपी जे दूध असतं त्याचा नैवेद्य त्यांना द्यायचा। आपली कुठलीही आर्थिक अडचण असू द्या, आर्थिक आवक कमी झालेली असू द्या, पैसा टिकत नसेल, नोकरी व्यवसायातील अडचणी असतील, तर ही पूजा आपण अगदी श्रद्धेने करा। वर्षभर आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची अखंड कृपा राहील। कोजागिरी पौर्णिमेला बघा, समुद्र मंथनातून माता लक्ष्मीचा जन्म झाला, आणि या दिवशी रात्री देवी लक्ष्मी ही पृथ्वीवर फिरायला येते, आणि जे लोक तिला प्रसन्न करतात, सेवा करून पूजा करून त्यांना ती भरभरून सुख समृद्धी देते। आयुष्यामध्ये ती आपल्या सुख समाधान ऐश्वर्य जे आहे ते प्राप्त देत असते। तर या उलटच आपण झोपून राहिलो तर मग आपल्यावर वाईट दिवस हे नक्की येतात, म्हणून आपल्याला कोजागिरीचा हा सण अगदी आनंदाने साजरा करायचा आहे। मग रात्री 12 ते 12:39 आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत, तर त्या सर्वात आधी पाहूयात। तर बघा, लक्ष्मी, इंद्र आणि कुबेर यांची आपल्याला पूजा करून, चंद्राची पूजा करून आपल्याला मग सेवा करायची आहे,
आणि यासोबतच एक नैवेद्य दाखवायचा आहे। त्या नैवेद्यामुळे अपमृत्यू जो आहे तर त्याचबरोबर सेवा काय करायची तर ते मी तुम्हाला सांगते बघा। या काळामध्ये धन लक्ष्मी प्राप्तीची सेवा जी आहे तर ती करायची आहे। तर त्याआधी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करायचा आहे। श्री लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे। श्री विष्णू गायत्री मंत्र, श्री कुबेर मंत्र प्रत्येक 1 माळ जप करा। तसेच 16 वेळा श्री सूक्त, श्री व्यंकटेश स्तोत्र 1 वेळा व गीतेचा 15वा अध्याय वाचावा। 12 ते 12:39 मध्ये ही सेवा अगदी आरामात होऊन जाईल। आणि बघा, ही अतिशय महत्त्वाची लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे। बघा, थोडाफार टाईम इकडे तिकडे तुम्हाला लागू शकतो, परंतु बघा जेवढं करणं शक्य आहे तेवढं नक्कीच करायचं आहे। त्याचबरोबर नैवेद्यासाठी दुपारी तुळशीपत्र तोडून ठेवावं आणि त्याचं 1 तुळशीपत्र त्यातलं टाकावं। नैवेद्य दाखवताना आणि प्रार्थना म्हणावी। त्यानंतर दुधाचा नैवेद्य फक्त घरातील व्यक्तींनीच घ्यावा। दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून या पूजेची उत्तर पूजा करा। अगदी साध्या पद्धतीने सर्व पूजेवरती हळद कुंकू अक्षता फुलं वाहावीत, नमस्कार करावा, माता लक्ष्मीचं ध्यान करावं आणि या पूजेत काही राहिलं असेल तर मला क्षमा करा असं म्हणून पूजा हलवली तरी चालेल। त्यानंतर कलशामध्ये जे पाणी असतं ते आपल्या घरात आजूबाजूला घरातील व्यक्तींवरती शिंपडून द्यायचं। आता महत्त्वाचं, पूजा हलवताना नीट बघून घ्यायचं। या ज्या 3 सुपारी आहेत, भगवान कुबेर, माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू, प्रत्येक सुपारी व्यवस्थित 1-1 घ्या। प्रत्येक सुपारीसाठी 1-1 कागद घ्यावा। त्यावरती सुपारीच बघा म्हणजे देवतेचं नाव टाकायचं की ही कुबेराची सुपारी आहे, ही भगवान विष्णूंची सुपारी आहे, ही माता लक्ष्मीची, असं लिहून ठेवा। त्यांना वेगवेगळ्या ठेवा। एखाद्या कागदाच्या पुडीतही तुम्ही ठेवू शकता, ज्यामध्ये प्रत्येक सुपारीचं प्रत्येक देवतेचं नाव लिहिलेलं आहे आणि या 3ही सुपारी तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत। 1 महिन्यानंतर धनत्रयोदशी, त्याचबरोबर लक्ष्मीपूजन आहे आणि त्यावेळेला या 3ही सुपारी काढायच्या। पूजेसाठी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत या 2 सुपारी मांडायच्या आहेत आणि लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पुन्हा या 2 सुपारी घ्यायच्या, पूजेतून काढायच्या आणि आपल्या तिजोरीत वर्षभर ठेवायच्या आहे। याने काय होणार आहे तर आर्थिक प्रश्न सुटणार आहे। याने आर्थिक प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही, आर्थिक भरभराट होईल। ही पूजा आपण या पद्धतीने नक्की करा, विधिवत करा। पुढच्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनापर्यंत या सुपारी आपल्या तिजोरीतच ठेवाव्यात आणि नंतर विसर्जित करून टाका, कारण पुढच्या वर्षीच्या कोजागिरी पौर्णिमेला आपण पुन्हा नवीन 3 सुपारी घेणार आहोत, त्यांचं पूजन करणार आहोत आणि त्या मग आपण लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडून आपल्या तिजोरीत ठेवणार आहोत। ज्यांनी मागच्या वर्षी याच पद्धतीने पूजा केली असेल तर त्यांच्या ज्या सुपारी असतील त्यांनी त्या आता येणार जे लक्ष्मीपूजन आहे ते झालं की विसर्जित करून टाका, कारण आज बघा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेमध्ये ज्या 3 सुपारी आपण मांडणार आहोत त्याचं पूजन करून आपण ह्या सुपारी लक्ष्मीपूजनाच्या पूजेत मांडणार आहोत। सगळ्यात पहिलं बघा, आपल्याला या ठिकाणी चंद्र, कुबेर आणि इंद्राची आणि लक्ष्मी मातेची एकत्रित पूजा करायची। आता चौरंगाभोवती किंवा तुम्ही पाट घेऊ शकता, पाटाभोवती पहिलं तुम्हाला मस्त रांगोळी काढून घ्यायची आहे, दिवा लावून घ्यायचा आहे आणि अगरबत्ती देखील लावायची आहे। कुठल्या पण पूजेची सुरुवात आपण दिवा अगरबत्ती लावून करत असतो, तसेच पूजा झाल्यानंतर दिव्याने सर्व देवतांना ओवाळावं। कलशावर देखील आपल्याला एक स्वस्तिक कुंकवानं काढायचं आहे। त्यानंतर तुम्ही जिथे रांगोळी काढलेली आहे तिथे चौरंग किंवा तुम्ही पाट मांडू शकता, त्यावर सफेद वस्त्र अंथरायचं आहे। सफेद नसेल तर लाल अंथरलं तरी चालेल, पण जास्तीत जास्त सफेद असेल तर अतिशय उत्तम। त्यानंतर त्या कपड्यावर तुम्हाला सर्वात आधी कलश जो आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे। तर कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं आहे, कलशामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 नाणं, सुपारी, त्यानंतर हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्यावरती स्वच्छ धुवून 1 आंब्याची डहाळी ठेवायची आहे। आता आंब्याची पानं तुमच्याकडे नसतील तर तुम्ही नागवेलीची पानं ठेवली तरी चालेल
आणि त्यानंतर सर्वात आधी कलश ठेवून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा जोड पानं जे आहे, खाऊची पानं जी आहे ती घ्यायची आहे। सर्वात आधी बघा तुम्हाला 3 सुपाऱ्या लागणार आहे। तर तुम्हाला 3 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत, त्या स्वच्छ त्यांना अभिषेक करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर पहिलं जोडपान ठेवून त्यावर 1 सुपारी ठेवायची आहे, दुसरं जोडपान घेऊन त्यावर 1 सुपारी, अशा 3 सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे। आपल्याला कोजागिरी पौर्णिमा म्हणजे माता लक्ष्मी, चंद्र, कुबेर आणि इंद्र ह्या एकसाथ देवांची पूजा करायची असते। आणि म्हणूनच बघा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर तुम्ही श्रीयंत्र देखील ठेवू शकता, किंवा बघा त्याचबरोबर कुबेर यंत्र असेल तर तुम्ही सुपारी न ठेवता कुबेर यंत्र ठेवलं तरी देखील चालणार आहे। तर अशा पद्धतीने पाटावर मांडून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर बघा तांदळाने तुम्ही चंद्र काढायचा आहे। त्यानंतर ज्या काही सुपाऱ्या मांडलेल्या आहे किंवा श्रीयंत्र असेल, कुबेर यंत्र असेल तर त्याची सर्वांना हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करून पूजा करून घ्यायची आहे। त्याचबरोबर जो काही चंद्र काढलेला आहे त्याला देखील हळद, कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करून फूल अर्पण करायचं आहे, धूप दीप ओवाळायचा आहे। आणि सर्व सेवा करून झाल्यानंतर नैवेद्य तुम्हाला आटवलेलं दूध आवर्जून ठेवायचं आहे। आणि सर्व पूजा करून झाल्यानंतर हे प्रसाद म्हणून घ्यायचं आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही उत्तर पूजा करत असताना जी काही पानं फुलं वापरलेली आहेत तर ती तुम्ही निर्माल्यात टाकू शकता, किंवा वाहत्या पाण्यात जरी तुम्ही विसर्जन केलं तरी चालणार आहे। आणि ज्या काही सुपाऱ्या ज्या आहेत तर त्या बघा लक्ष्मीचं स्वरूप, आपण लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपण पूजा करत असतो तेव्हा त्या सुपारी आपण वापरायची आहे। लगेचच दिवाळी येत असते, दिवाळीत देखील आपण लक्ष्मी पूजन करत असतो तेव्हा या सुपारीचा वापर करायचा आहे। तुम्ही देवघरात अगदी बघा एखादी पुडी बांधून तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता। कुबेर यंत्राची किंवा तुम्ही कुबेर म्हणून ज्या सुपारीची पूजा करणार आहात ती एका कागदामध्ये ठेवायची आहे, त्याची देखील पूजा आपण दिवाळीत करत असतो। तर अशा पद्धतीने या सुपाऱ्या ज्या आहेत तर त्यात तुम्हाला पूजेसाठी पुन्हा दिवाळीतल्या लक्ष्मी पूजनासाठी वापरायच्या आहेत। आणि त्यानंतर ह्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या तुम्ही तिजोरीत ठेवायच्या आहे, जेणेकरून माता लक्ष्मी जी आहे ती तुमच्याकडे आकर्षित होणार आहे। आणि तुमच्या घरात आर्थिक ज्या काही समस्या असतील तर त्या देखील दूर होणार आहेत। त्याचबरोबर गेल्या वर्षी ज्यांनी सुपारी ठेवलेली आहे तर त्यांनी यंदा त्या सुपारीचं विसर्जन करून येत्या कोजागिरी पौर्णिमेला ज्या सुपारीची पूजा केलेली आहे तर ती तिजोरीत ठेवायची आहे। तर अशा पद्धतीने कोजागिरी पौर्णिमेची सेवा उपाय देखील करायचा आहे। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते। श्री स्वामी समर्थ।